थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। ग्वालियर उच्च न्यायालयाच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीच्या स्थापनेच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद हा मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचा सामाजिक आणि राजकीय चर्चेचा विषय बनला आहे। या प्रकरणात ग्वालियर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात मूर्ती स्थापनेच्या समर्थनार्थ आणि विरोधात दोन गट निर्माण झाले आहेत, ज्यामुळे तणाव आणि वादविवाद वाढले आहेत। चला तर मग समजून घेऊयात काय आहे हे नेमकं प्रकरण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात। त्यांच्या मूर्तीला देशभरात सामाजिक न्याय आणि समतेचे प्रतीक मानले जाते। ग्वालियर उच्च न्यायालयाच्या नवीन परिसरात त्यांची मूर्ती स्थापन करण्याचा प्रस्ताव काही वकिलांनी मांडला होता। या प्रस्तावाला मुख्य न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांनी परवानगी दिल्याचा दावा मूर्ती स्थापनेच्या समर्थनात असलेल्या वकिलांनी केला आहे। मूर्ती स्थापनेसाठी स्टँड तयार करण्यात आला आणि मूर्ती परिसरात आणली गेली। मात्र या मूर्तीच्या स्थापनेला ग्वालियर उच्च न्यायालय बार असोसिएशनच्या काही सदस्यांनी विरोध दर्शवला। त्यांचे म्हणणे आहे की मूर्ती स्थापनेची कोणतीही औपचारिक परवानगी मध्य प्रदेश सरकारने किंवा उच्च न्यायालय बिल्डिंग कमिटीने दिलेली नाही। यामुळे 14 मे 2025 रोजी जेव्हा मूर्ती स्थापनेचा प्रयत्न सुरू झाला तेव्हा विरोधी गटाने हस्तक्षेप करून हंगामा केला, ज्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली। विरोध करणारा गट प्रामुख्याने ग्वालियर उच्च न्यायालय बार असोसिएशनचा एक भाग आहे। बार असोसिएशनचे अध्यक्ष पवन पाठक यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांचे म्हणणे आहे की मूर्ती स्थापनेसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया आणि परवानगी पूर्ण झालेली नाही। मध्य प्रदेश सरकारने याला मान्यता दिलेली नाही। उच्च न्यायालयाच्या बिल्डिंग कमिटीनेही मूर्ती स्थापनेचा प्रस्ताव नाकारला आहे। कोणत्याही व्यक्तीच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी योग्य प्रक्रिया आणि सर्वसंमती आवश्यक आहे, जी या प्रकरणात पाळली गेली नाही। विरोध करणाऱ्या वकिलांनी असा देखील दावा केला आहे की त्यांचा विरोध हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांविरुद्ध नसून प्रक्रियेच्या अभावामुळे आणि नियमांचे पालन न झाल्यामुळे आहे। तथापि मूर्ती स्थापनेच्या समर्थकांनी या विरोधाला जातीयवाद आणि मनुवादी विचारसरणीशी जोडले आहे, ज्यामुळे हा वाद अधिक संवेदनशील बनला आहे। मूर्ती स्थापनेच्या समर्थनात असलेल्या वकिलांचा गट, ज्यामध्ये रायसिंह बौद्ध यांच्यासारख्या व्यक्तींचा समावेश आहे, त्यांचे म्हणणे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न पुरस्काराने सन्मानित व्यक्ती आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत। त्यांच्या मूर्तीमुळे न्यायालय परिसरात संविधान आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना प्रोत्साहन मिळेल। सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात आंबेडकर यांची मूर्ती आहे, त्याच धर्तीवर ग्वालियर उच्च न्यायालयात देखील मूर्ती स्थापन करणे योग्य आहे। यापूर्वी वकिलांनी मूर्ती स्थापनेची मागणी केली होती आणि मुख्य न्यायमूर्तींनी त्याला परवानगी दिली होती। सर्व आवश्यक प्रक्रियांचे पालन केले गेले आहे। विरोध करणारे वकील हे संविधान विरोधी आणि आंबेडकर विरोधी आहेत, जे वकिलांमधील बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत। समर्थकांनी असा दावा केला आहे की 99% वकील मूर्ती स्थापनेच्या बाजूचे आहेत आणि विरोध करणारा गट हा अल्पसंख्य आहे। त्यांनी मूर्ती स्थापनेसाठी धरणा, भूक हडताल किंवा आवश्यक त्या पावलांचा अवलंब करण्याची तयारी दर्शवली आहे। 11 मे 2025 रोजी स्थापनेचा प्रयत्न सुरू झाला तेव्हा क्रेनद्वारे मूर्ती परिसरात आणली गेली। विरोधी गटाने हस्तक्षेप करून हंगामा केला, ज्यामुळे तणाव निर्माण झाला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उच्च न्यायालयाच्या परिसरात आणि बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले। वकिलांचे दोन गट एकमेकांसमोर आले, ज्यामुळे सुनावणीसाठी आलेल्या पक्षकारांना बाहेर बसावे लागले। काहींनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आणि
तिरंगा लावून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे। अनेकांनी या विरोधाला जातीयवाद आणि संविधान विरोधी असे संबोधले, तर काहींनी मूर्ती स्थापनेच्या समर्थनात आंदोलनाची मागणी केली। काहींनी विरोध करणाऱ्या वकिलांची सनद रद्द करण्याची मागणीही केली। तणावपूर्ण परिस्थितीमुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि मूर्ती स्थापना तात्पुरती थांबवण्यात आली। प्रकरण अद्याप अनिर्णित आहे आणि या संदर्भात पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे। या वादामुळे अनेक सामाजिक आणि राजकीय मुद्दे समोर आले आहेत। मूर्ती स्थापनेच्या समर्थकांनी विरोधाला जातीयवाद आणि मनुवादी विचारसरणीशी जोडले आहे। त्यांचे म्हणणे आहे की आंबेडकरांच्या मूर्तीला विरोध हा दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या प्रतीकांना नाकारण्याचा प्रयत्न आहे। डॉक्टर आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार असणारे त्यांच्या मूर्तीला विरोध हा संविधानाच्या मूल्यांविरुद्ध असल्याचा दावा समर्थकांनी केला आहे, तर विरोधकांनी प्रक्रियेच्या अभावाचा मुद्दा उपस्थित केला आहे, ज्यामुळे न्यायालयीन परिसरात मूर्ती स्थापनेच्या नियमांवर चर्चा सुरू आहे। या प्रकरणाने ग्वालियर आणि मध्य प्रदेशात सामाजिक तणाव वाढवला आहे। विशेषतः दलित आणि मागासवर्गीय समुदायांमध्ये याबाबत तीव्र भावना व्यक्त होत आहेत। सध्या मूर्ती स्थापना तात्पुरती थांबवण्यात आली आहे आणि प्रकरण उच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडे आहे। मध्य प्रदेश सरकार आणि उच्च न्यायालयाच्या बिल्डिंग कमिटीने याबाबत अंतिम निर्णय घ्यावा लागेल। समर्थकांनी मूर्ती स्थापनेचा आग्रह कायम ठेवला आहे, तर विरोधकांनी प्रक्रियेच्या पालनावर भर दिला आहे। या प्रकरणाने स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर चर्चा घडवली असून येत्या काही काळात याबाबत कायदेशीर आणि सामाजिक हालचाली होण्याची शक्यता आहे। ग्वालियर उच्च न्यायालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती स्थापनेचा वाद हा केवळ मूर्तीच्या स्थापनेचा प्रश्न नसून सामाजिक न्याय, संविधानाच्या मूल्यांचा आदर आणि प्रक्रियात्मक पारदर्शकतेचा मुद्दा आहे। विरोधक आणि समर्थक यांच्यातील तणावामुळे हा विषय अधिक जटिल बनला आहे। प्रकरणाचा निकाल काय लागतो आणि याचा सामाजिक प्रभाव काय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेअर करा। जय भीम, जय संविधान।